आम्ही पाहतो कारण आज 17 तारीख नंतर आज 14 दिवस आहे आणि सगळ्या परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे आणि पीस आहे आणि तेच आम्ही काल सूट पण दिली होती कर्फ्यूमध्ये आणि आज आपण परत असेसमेंट घेतोय की काय पुढचा आपला निर्णय झाला पाहिजे घेतला पाहिजे. आमची मीटिंग झालेली आज महत्त्वपूर्ण दिवस होता आणि त्या अनुषंगाने आपण बंदोबस्त सगळा लावला होता आणि संपूर्ण दिवस व्यवस्थितपणे शांततेने पार पडलेला आहे आणि पुढेही आपण असंच काम करू आणि सगळे जे लोक आहेत ते शांत राहिले पाहिजे. सर आतापर्यंत किती एफ.आय.आर झालेले आहेत, किती अरेस्ट झालेले आहेत आणि आज किती लोकांना प्रोड्यूस करण्यात आले? आतापर्यंत 13 FIR झालेले, ज्याच्यात 4 जे सायबरची आहे आणि ते सायबरमध्ये अजून जे निष्पन्न होत्या लोक किंवा याच्यात ते सगळे आपण त्याच्यात ॲड करतो आहे. तसेच आता जवळपास 100चे पुढे लोक अरेस्ट झालेले आहे. आता पुढे आज किती झालेले आहे ते आकडा आता थोडी वेळानंतर आम्हाला मिळेल. किती लोकांना प्रोड्यूस करण्यात आलं सर? ते आम्ही पाहतो कारण वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये 13 FIRs आहे. ते असेसमेंट आता रात्रीपर्यंत येईल आणि आम्ही तुम्हाला सांगू शकतो. सर शहर के व्यापारी संचारबंदी शिथिलता ते आता तेच आम्ही पाहतोय. आमचे सगळे अधिकारी पण फील्डमध्ये आहे. आता रमजानचा महिना चालू आहे आणि इतर सगळे सण पण समोर आहे. तर त्या अनुषंगाने आमचे सगळे अधिकारी शहरात बघताय परिस्थिती आणि आमचे सगळे वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ अधिकारी हे सगळे फील्डमध्ये आहे आणि पाहत आहे आणि कुठेही आम्हाला जर दिसला की अजून टेन्स आहे किंवा काय होण्याची शक्यता आहे तर आम्ही कंटिन्यू ठेवणार आहे. परंतु जर वाटलं की शांतता आहे, कुठलाही इश्यू नाही आहे आणि कोणी याच्यात अजून तेढ निर्माण करणार नाही, मग आपण तसं निर्णय घेऊ.